हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो रुचिता घराच्या बाहेर आलेली आहे आणि ज्या प्रकारे ती इंटरव्ह्यू वगैरेमध्ये सर्वकडे म्हणत आहे की मला जो निगेटिव्हपणा दाखवलेला आहे, मी जे शिव्या वगैरे दिला आहे आणि मला एवढ्या एवढ्या वाईटप्रमाणे निगेटिव्ह, माझी इमेज एवढी निगेटिव्ह केलेलं आहे, मला खूप वाईट अँगल दाखवलेला आहे. बाहेरचे जे लोक आहेत, बाहेरचे जे कंटेस्टंट आहेत, बाकीचे जे कंटेस्टंट आहेत ते सुद्धा खूप गालीगलोच करतात, पण त्यांना पॉझिटिव्ह दाखवला. परंतु माझ्याकडेच कॅमेरा खूप वाईट रीतीने यांनी फिरवलेला आहे. माझी इमेज खराब करणारे लोक म्हणजे मेकर्स. आणि जेव्हापासून रुचिता घराच्या बाहेर आली आणि तिने हे इंटरव्ह्यू देणं स्टार्ट केलं, तेव्हापासून सर्वजण हेच गोष्ट म्हणत आहेत की दिव्या म्हणजे खरं बोलत होती क्या, म्हणजे दिव्याने जे म्हटलं नाही ते ॲक्च्युली खरं होतं. आणि ह्या गोष्टीचा लोक खूप कंपॅरिझन करत आहेत आणि त्यांना वाटत आहे की बिग बॉसच वाईट आहे, बिग बॉसने सर्व चुका केल्या नाही आणि बिग बॉसच्या मेकरनीच ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत आणि ह्या रुचितासोबत घडल्या आहेत, म्हणजेच ह्या गोष्टी दिव्यासोबतही घडल्या आहेत. असं खूप सारा गोंधळ 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 चाललेला आहे आणि सर्वजण बिग बॉसच्या मेकर्सलाच गाली गलोच, शिव्या काढा, सर्व गोष्टी त्यांना ब्लेम करत आहेत. आणि अक्षरशः ह्या ब्लेमिंगमुळे त्यांचे जे केतन किंवा प्रथमेश जे मेकर्स आहेत, बिग बॉसचे मेकर्समधून टीममधून येतात, त्यांनी लिटरली आपल्या इंस्टाग्रामवर हे पोस्ट केलेले आहे. चुका करणे ही प्रवृत्ती, चुका सुधारणे ही संस्कृती आणि स्वतःच्या चुकाचं खापर दुसऱ्यावर फोडणे ही विकृती. एखाद्याला उद्ध्वस्त करायचं सामर्थ्य असून पण शांतपणे सोडून देण्याला पण काळीज लागतं. दिव्यासोबत घडली आणि जे गोष्ट रुचितासोबत घडलेली आहे त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे, जे लोकांना समजत नाही आहे. आता मी सांगते, दिव्याचं प्रकरण, दिव्यासोबत ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या आपल्याला सर्वांना अतोनात म्हणजे तंतोतंत माहीत आहेत. काय झालं, कसं झालं, काय धमकी होती, मग कसं तिचे क्लिप वगैरे काढलं. ज्यांना माहीत नसेल त्यांना थोडक्यात सांगते. दिव्या हे बिग बॉसच्या कंटेस्टंट बिग बॉस शोमध्ये गेलेली होती आणि जेव्हा बिग बॉसची एव्ही दाखवला त्यामध्ये बिग बॉस दिव्या कोणत्या जातीमधून येते ते अक्षरशः समजून येते की ती कोणत्या जातीमधून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, ह्या प्रकारे तिची एंट्री झाली. आणि ज्या प्रकारे बिग बॉस म्हणतात की आम्ही इक्वॅलिटी, समानता, जातीभेद, डिस्क्रिमिनेशन करत नाही, तर मग दिव्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्टार्टिंगच्या एव्हीलाच, मला स्टार्टिंगचा जो इंट्रोडक्शन व्हिडिओ होता तेव्हाच का बरं एक जातीमधून येते एखादी मुलगी, तसे का बरं प्रसिद्ध म्हणजे दाखवलं कशाला तसा. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा ती बिग बॉस शोमध्ये होती आणि एक असा मुद्दा निघाला होता त्याबद्दल ती डिस्कशन करत होती, त्यावर बिग बॉसचा अनाऊन्स आला की संविधान हे नाव यूज नको करूस, किंवा इंग्लिश बोलणारी कोंबडी, किंवा गणेशजीचा एक अख्खा एपिसोड त्यांनी कट केला, परंतु संविधान नाव नको का बरं घेऊस. आणि ज्या प्रकारे तो धमकीचा प्रकरण ज्या रीतीने रचलेला गेलेला होता, परंतु ॲक्च्युली पूर्ण गोष्ट तिला बोलू दिलं गेलं नाही. तिनं वारंवार बिग बॉसला म्हटलं की मला पूर्ण बोलू द्या, पूर्ण सेंटेन्स ऐकू द्या. पूर्ण सेंटेन्स न ऐकता त्या दुसरीकडे ते रुचिता ओरडायला लागलेली होती की काय झालं, धमकी देतेस का तू आम्हाला. त्यावर दिव्यानं म्हटलं की हो, मी तुम्हाला धमकी देत आहे, तुम्हाला धमकी घ्यायची असेल तर तुम्ही धमकी घ्या. त्याच्यानंतरही खूप डिस्कशन झाले आणि खूप सारे झाला. मग ते कन्व्हेन्शन रूममध्ये गेले. त्यावर दिव्याने स्वतः म्हटलेलं आहे की मला हा शो क्विट करायचा आहे. परंतु तो पूर्ण दिवस, पूर्ण तो एपिसोड अशा रीतीने महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे ज्याच्याकडून आपल्याला असं दिसते की दिव्याने धमकी दिलेली आहे म्हणून दिव्या शोच्या बाहेर आहे, परंतु ॲक्च्युली जो दिव्यासोबत घराच्या बाहेर घडामोडी घडलेल्या आहेत त्या ॲक्च्युली खूप डिफरंट आणि खूप वेगळ्या होत्या. तेव्हा दिव्या घराच्या बाहेर आली, त्यानं पूर्ण सर्व गोष्टी सांगितलं की त्या पूर्ण एपिसोडमध्ये, त्या पूर्ण दिवसामध्ये तिच्यासोबत काय घडामोडी झालेल्या आहेत, कसं काही गोष्टी झालेल्या आहेत. आणि खूप सारे जे क्लिप्स आहेत ते दाखवले गेलेले नाही आहे, ते एका दिवसामध्ये, ते एका दिवसाचा तो पूर्ण प्रसंग होता, तो दाखवण्यात गेला आलेला नाही. आणि त्यामुळे दिव्याचं हेच चालू आहे की प्लीज बिग बॉसच्या मेकर्सनी ते जे व्हिडिओ आहे, ते जे क्लिप्स आहेत ते तुम्ही दुनियासमोर, जगासमोर, अख्ख्या महाराष्ट्रासमोर आणा, जेणेकरून माझ्या इमेजवर, माझ्या चरित्र्यावर जो लांछन लागत आहे, ज्या गोष्टी माझ्या थोपत गेलेल्या आहेत की मी अशी वागली, मी धमकी दिली आणि ते धमकी काय होते, ॲक्च्युली सर्व गोष्टी तिने स्पष्ट केल्या. परंतु त्या ज्या व्हिडिओ क्लिप्स आहेत किंवा ते जे छोटे छोटे कट्स त्यांनी लावलेले आहेत ते पूर्ण महाराष्ट्रासमोर आले तर अजून स्पष्टीकरण होईल. आणि त्यामध्ये मी चुकीची असेल तर मी अख्ख्या महाराष्ट्राला माफी मागण्यासाठी रेडी आहे. आणि तिने बिग बॉसच्या मेकर्सला टाईमसुद्धा दिलं होतं की मी 1 महिना काहीही आंदोलन किंवा काहीही आरोप किंवा ॲट्रोसिटीचा आरोप वगैरे काहीही लावणार नाही. परंतु आता 1 महिना झालेला आहे आणि ते अर्ज किंवा आरोप लावण्यासाठी मतलब असते ना, कंप्लेंट लिहायसाठी पोलीस स्टेशनमध्ये जाते. पण पोलीस स्टेशन मतलब जे पोलीस अधिकारी आहेत ते सुद्धा तिचे साधारण एक जो मानवी हक्क असते, एका मनुष्याचा मानवी हक्क, तो सुद्धा तिचा तो तक्रारपत्र सुद्धा नोंदणी करून घेत नाही आहेत. म्हणजे त्याच्यावरून समजून येते किती पैसे चारत आहेत आणि किती पैसे खात आहेत. आता हा सर्व प्रकरण दिव्याचं चालू आहे. परत
परंतु रुचिता जेव्हापासून घराच्या बाहेर आलेली आहे आणि ते म्हणत आहे की माझी जो निगेटिव्ह इमेज दाखवत आहेत, माझ्या जो पूर्ण निगेटिव्हपणा दाखवलेला आहे त्या बिग बॉसच्या मेकर्सने दाखवले आहे. मी एवढी निगेटिव्ह नाही आहे. बाकीचे लोक ऑलरेडी शिव्यागाड्या करतात, पण त्यांना पॉझिटिव्ह दाखवतात आणि मलाच निगेटिव्ह दाखवलेला आहे. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, दिव्यासोबत ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या ऑनेस्ट आहेत आणि ते खरंच बोलत आहे. जे व्यक्ती एवढी ठाम मताची आहे, जे व्यक्ती स्पीकर आहे, जे व्यक्ती भाषण आहे आणि ज्याच्यामध्ये धमक आहे, न्यायालयामधून जाऊन स्वतःची ॲट्रोसिटी करणे, आरोपासाठी हे करणे, इकडे तिकडे वेळ्या मारणे, ह्या सर्व गोष्टी करायला त्यावरून समजून येते की दिव्यासोबत काय काय गोष्टी घडलेल्या आहेत. दिव्या ज्या पहिलेपासूनच खरं बोलत आहे, कारण की एखाद्या पर्सनॅलिटीवरून, एखाद्या माणसाच्या वागणुकावरून, एखाद्या माणसाच्या चरित्र्यावरून आणि तिच्या पूर्ण कामावरून आपल्याला समजून येते की एखादा पर्सनॅलिटी किंवा एखादा माणूस किती खोटं बोलू शकते आणि किती नाही बोलू शकते. त्यावरून दिव्या जे बोलत आहे ते एक्झॅक्टली करेक्टच आहे. तिचे जे क्लिप्स आहेत किंवा त्यावेळेस जो एका दिवसाचा प्रसंग आहे, खूप साऱ्या क्लिप्स दाखवल्या गेलेल्या आहेत, ते एक्झॅक्टली सहीच आहेत. परंतु त्याचाच कंपॅरिझन करून रुचिताला खरं बोलणे आणि रुचिता सोबत असं म्हणले की मेकर्स तेच वाईट आहेत, हे चुकीचं आहेत. कारण की जे रुचिता आहे ते 1.5 आणि 2 महिना शोमध्ये होती आणि 1.5-2 महिन्यामध्ये तिची आपण रोज पर्सनॅलिटी बघितला, रोज तिचा कॅरेक्टर बघितला, रोज तिचं वागणूक बघितली, तिचे टास्क बघितलं, तिचं मोठ्यासोबत वागणूक बघितली, तिचे शब्द बघितलं आणि ॲक्ट थू करणं, मोठ्या मोठ्यांना वाईट वाईट बोलणे किंवा काय असते ना, आपण नाही एका दिवसामध्ये एका दिवसाचा एपिसोड आहे आणि एका दिवसाचा तो दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये कट लागू शकतात. त्याच्यावरून आपल्याला पर्सनॅलिटी समजू शकत, म्हणजे त्याच्यावरून समजू शकत नाही की अच्छा या प्रकारे एपिसोड कटलेला आहे. परंतु बिहाइंड ऑफ द सीन्स आपल्याला माहीत नसतं, पण एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती माहीत असते. जसे की दिव्याची पर्सनॅलिटी कशी होती, शांत, कोणाच्या भांड्यामध्ये जायची नाही, कोणाला वाईट बोलायची नाही, वाईट शिव्या करायची नाही, फोटेजसाठी काय करायची नाही, जेव्हा मुद्दा वाटला तेव्हा बोलायची, जेव्हा काही वाटलं तेव्हा बोलायची. तिची पर्सनॅलिटी तशी होती. त्या पर्सनॅलिटीचे व्यक्ती काय करू शकतात आणि काय नाही आपल्याला माहिती आहे. परंतु रुचिता स्टार्टिंग पासून कशी पर्सनॅलिटी होती, भांडखोर, शिव्यागाडी करणे, लोकांना वाईट बोलणे, अतोनात गत काटणे, अतोनात मूर्खपणा दाखवणे, अतोनात निर्लज्जपणा, हलगर्जीपणा, मतलब मूर्खपणा एवढा चाललेला होता की लिटरली तिला बघायची इच्छा सुद्धा होत नव्हती. माणसाची पर्सनॅलिटी 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, चला आपण म्हणून 1 हप्ता नाही पकडू शकत, पण अक्षरशः 2 महिने तिची पर्सनॅलिटी अख्ख्या महाराष्ट्र समोर आलेली आहे. आणि एखादा मला सांगा, एका दिवसा मी एक दिवस मी कॅप्चर करत आहे, आपला पूर्ण व्हिडिओ मी 1 दिवस कॅप्चर करत आहे, त्याच्यामध्ये मी कट लावू शकतो की ठीक आहे मला कट लावू शकतो आणि तेव्हावर लोक मला जज नाही करू शकत. परंतु अक्षरशः 2 महिने एखादा कॅमेरा किती कट लावणार आहे. आता मला सांगा, माणसाची प्रवृत्ती, माणसाची आता मी तोंडाने बोलत आहे, पण मी कोणत्या वेने बोलत आहे, कोणत्या अग्रेशननं बोलत आहे, कोणचा माझा हँडलिंग आहे, कशी माझी बॉडी लँग्वेज आहे, हे पण तर डिपेंड करते. हा पूर्ण जो कॅमेरा आहे ना, एकूण एक गोष्टी कॅप्चर करते. आपण कॅमेऱ्यासमोर खोटं नाही बोलू शकत. आय नो कधी बिग बॉसने 1 दिवसाचा कट लावला असता आणि तुला वाईट प्रकारे दाखवला असतं, आय अंडरस्टँड, पण अक्षरशः बिग बॉसच्या मेकर्सने तुला 2 महिने निगेटिव्ह दाखवला, असं तर होऊच नाही शकत. कारण की तुम्ही तुमचे हर गोष्टी दाखवल्या आहेत. तुमच्या भाऊच्या धक्क्यावर पूर्ण डिस्कशन दाखवल्या गेले आहे. तुम्ही सकाळी उठला, मग आंघोळ केला, मग जेवण केला, मग तुमचे चांगले मोमेंट, वाईट मोमेंट, तुमचे टास्क, मग तुमचे स्ट्रॅटेजी, सर्वच गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. आणि ह्या सर्वच गोष्टीमध्ये ती फक्त वाईटच दिसायची, ती फक्त शिव्यागाळीच करायची, ती फक्त मूर्खपणाच करायची, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे, वाईट गोष्टी करणे हेच दिसायची. आणि ते आता घराच्या बाहेर आले आणि तिला समजलं की माझी इमेज खूप निगेटिव्ह झालेली आहे आणि त्या सर्वच गोष्टीचा खापर त्या बिग बॉसच्या मेकर्सवर फोडत आहे. हे कित्येक बरोबर आहे. बिग बॉसचे मेकर्स माहिती चूक असतात, परंतु ती दिव्याच्या बाबतीमध्ये चूक आहेत. परंतु रुचिताच्या बाबतीमध्ये ते चूक बिलकुल नाही आहेत. कारण की आपण जसे असतो, आपण ज्या गोष्टी करतो, आपण जशी वागणूक करतो, तोच बिग बॉस दाखवणार आहे. आता मी समजूच कधी रुचिताचा असं झाला होता की 1 दिवसाचा काहीतरी झाला वगैरे असेल आणि तिच्यावर कट वगैरे लावला लोकांना दुसराच काही दाखवलं असेल तर समजू शकतो. पण अक्षरशः आपण रुचिताला 2 महिने बघितले आहेत आणि 2 महिन्यामध्ये एखादी पर्सनॅलिटी, एखादा व्यक्ती कसा आहे, एखादी मुलगी कशी आहे, ती बोलते कशी, तिची वागणूक कशी आहे, सर्वांसोबत तिचे संस्कार कसे आहेत, हे सर्व गोष्टी आपल्याला कळतात. आपल्याजवळ आपण एक अनजान व्यक्ती असला, तो दिवसभर त्याच्यासोबत घालवला तरी त्या माणसाची पर्सनॅलिटी आपल्याला समजते की हा कशा पर्सनॅलिटीचा माणूस आहे. तर 2 महिने रुचिताला बघून आम्हाला ॲज अ महाराष्ट्र, ॲज अ कंटेस्टंट आम्हाला समजलं नाही ती कशी आहे आणि कशी नाही. परंतु स्वतःचे पूर्ण गोष्टी, पूर्ण द्वेष, पूर्ण गोष्टी बिग बॉसच्या मेकर्सवर घोळत आहे. तर प्लीज दिव्या आणि रुचिताचा कंपॅरिझन करा नको, कारण की दिव्या आणि रुचितामध्ये खूप डिफरन्स आहे. आणि दिव्यासोबत जो बी घडामोडी झालेल्या आहे ते फक्त बघाल तर रुचितामुळे झालेला आहे. कारण की दिव्या पूर्ण वाक्य न बोलू देता, रुचिताच होती जे पहिली व्यक्ती, तिनं म्हटलं होतं की तू दिव्याला धमकी देतेस का आम्हाला. त्यावर दिव्याने म्हटलं होतं की तुला धमकी घ्यायची आहे तर धमकी घे, आणि त्याच्यामुळेच एवढा प्रसंग वाढलेला गेला. तर ह्या दोघांचे बिलकुल कंपॅरिझन करा नको. दिव्या जे बोलत आहे ते खरंच बोलत आहे. तिच्या
एपिसोडला कट लावून तिला वेगळ्या प्रकारे प्रस्तुत केलेलं आहे, ते एक्झॅक्टली राईट आहे. परंतु ते रुचिता जे आल्यावर बिग बॉस या मेकर्सना दोष देत आहे ते चुकीचं आहे. कारण की 2 महिने तुम्हाला कोणताही व्यक्ती, कोणताही कॅमेरा तुम्हाला वाईट दाखवू शकत नाही. तुम्हाला सर्वात जास्त फुटेज भेटली असेल तर रुचिताला भेटली, भाऊच्या धक्क्यावर भेटली, सर्वच गोष्टीची फुटेज भेटली. तरीही ती बाहेर येऊन म्हणते की भाऊच्या धक्क्यावर मला बोलू दिलं गेलं नाही, बाकीचे कंटेस्टंट सिगरेट पिऊन माझ्या तोंडावर बोलतात. म्हणजे म्हणजे तन्वी असे करत असेल काय, आता मला रुचितासोबत बोलायचे तर मला सिगरेट पिऊन येते, मग मी तन्वीसोबत बोलीन. मग विशालसोबत वास वगैरे येत नव्हता का, अनुश्रीसोबत वास येत नव्हता का, अनुश्री सुद्धा सिगरेट वगैरे पिते. हा सर्व मूर्खपणा आणि हा सर्व कंपॅरिझन प्लीज दिव्यासोबत करा नको. दिव्याचा मुद्दा खूप वेगळा आहे आणि त्या बाबतीमध्ये बिग बॉसचे मेकर चुकीचे आहेत. परंतु रुचिता जे ॲलिगेशन बिग बॉसवर लावत आहेत ते चुकीचं आहे. कारण की रुचिताचा कॅरेक्टर, रुचिताची पर्सनॅलिटी 2 महिने कशी होती ते आपल्याला माहीत आहे. तर हे प्लीज ह्या दोन गोष्टीचा कंपॅरिझन नको करा आणि ह्या 2 गोष्टी आणि रुचिताच्या गोष्टीवर खूप सत्यता माना नको. तुम्ही जे 2 महिने बघितले आहेत ते त्याच्यावर तुम्ही खरं ठरवा आणि स्वतःचे मत ठरवा. कोणाचे काही असते ना, कोणालाही लांछन लावणे स्वतःची इमेज चांगल्या करण्यासाठी, तेच रुचिताचे कामधंदे चालू आहेत. तर प्लीज त्या गोष्टीवर दुर्लक्ष करा आणि दिव्या आणि रुचिताचा कंपॅरिझन बिलकुल नको करा. दिव्या आपल्या जागी बरोबर आहे, ती आपल्या न्यायासाठी लढत आहे, त्या गोष्टी करत आहे. तिची वेगळीच इमेज आहे किंवा तिचे वेगळे स्टँड आहे किंवा वेगळे मोरल्स आहेत आणि ह्या मुलीचे वेगळे मोरल्स आहेत लाईफमध्ये. तर प्लीज, आणि आपल्याला माहीत आहे की फोटेज TRPसाठी कोण किती काही करू शकते. तर प्लीज ह्या दोघांचं कंपॅरिझन करा नको. आणि या पूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटते प्लीज मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. प्लीज बाय.